22 तासांनी मी ट्रेनमधून खाली उतरलो. त्यानंतर 2-2.5 तासांनी वळणावळणाचा घाट चढत उतरत गाडीने जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या सरकारी अतिथीगृहात पोचलो. प्रवासाचा हा शेवटचा टप्पा फारच दमछाक करणारा ठरला. त्या हँगओव्हरमधून बाहेर पडण्यासाठी मला पुढचा सबंध दिवस आराम करावा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच जीप घेऊन सोमनाथ हजर. तो एक हसतमुख वनरक्षक होता. नमस्कार फॉरेस्टर साहेब, कसे आहात तुम्ही? त्याने बऱ्यापैकी मराठीत विचारलं. मला आश्चर्यच वाटलं. कुमाऊच्या डोंगर रांगात मराठी बोलणारा माणूस भेटणं हे ताडोबाच्या जंगलात जिराफ दिसण्या इतकंच दुर्मिळ. नमस्कार, तुम्हाला इतकं चांगलं मराठी कसं येतं? तुम्हीही महाराष्ट्रातूनच आहात का? मी विचारलं. नाही साहेब, गढवालीच आहे, पण मला मराठी आवडते. मराठ्यांचा मी बचपनपासून फॅन आहे. कधीपासून इच्छा होती एका तरी मराठी अधिकाऱ्यासोबत काम करायची. अखेर तुम्ही आलात. मी हसलो. जीपमध्ये त्याच्या शेजारीच बसलो. दाट रानातून वळणवाकड्या पायवाटांवरून तो उत्तम जीप चालवत होता. सोबत माझ्यासाठी गाईडचं कामही करत होता. त्याची निरीक्षण शक्ती कमालीची होती. तुम्हाला सांगतो साहेब, पहिले 2 हल्ले झाल्यावरच मी बड्या साहेबांना जाऊन भेटलो आणि बोललो, ही काही ऐसी वैसी केस नाही. दोघे पण एकाच वाघिणीचे शिकार आहेत. ते मॅन इटर बनले आहे, पण कुणी लक्ष दिलं नाही. 5 जण मेल्यावर सगळ्यांची नींद हराम झाली. रात्रंदिवस आम्ही तिला शोधू लागलो. पिंजरे लावले, गावांजवळ रात्रीची गस्त वाढवली, पण काहीच फायदा झाला नाही साहेब. नाईट करून थकून भागून घरी वापस जाणाऱ्या 2 वनरक्षकांवरच हमला केला तिनं. ते माझे दोस्त होते. सोमनाथ गहिवरला. त्याच्याने पुढे बोलवेना. मी उजवा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. काही वेळ कोणीच बोललं नाही. माथ्यावरच्या घनदाट हिरवाईतून झिरपत येणाऱ्या प्रकाशाच्या कवडशांमध्ये पुढे पुढे जाणारा कच्चा रस्ता अतिशय मनमोहक वाटत होता. पण वाटेत बरेच खाचखळगे असल्याने प्रवास आरामदायी मात्र नव्हता. आमच्यापेक्षा दुप्पट उंचीचं गवत असलेला भाग लागल्यावर मात्र सोमनाथने गाडीचा वेग कमी केला. गवतातून अचानक कुठलं श्वापद धावत झेप घेत समोर येईल हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे त्या श्वापदाच्या आणि आमच्या दोघांच्याही जीवासाठी वेग कमी असलेलाच बरा. पण एकाएकी त्याने ब्रेकच मारला. आम्ही दोघांनीही श्वास रोखून धरला. पूर्ण वाढ झालेला एक अवाढव्य नरहत्ती जीपपासून फक्त 30-40 फूट अंतरावर होता. हत्तींचा कळप असला तरी तो एकट्या हत्ती इतका धोकादायक नसतो. माझावर आलेला आणि कळपातून बाहेर काढलेला नर म्हणजे जिवंत बॉम्बच. कधी स्फोट होईल हे सांगणं शक्य नाही. त्या नरानेही आमच्याकडे पाहून चित्कार केला. सोंडेने माती उचलून स्वतःवरच फुंकरली. मग तावातावाने जीपच्या दिशेने येऊ लागला. सोमनाथ पूर्ण संयमाने हळूहळू गाडी मागे घेऊ लागला. श्वास रोखून जितकं शांत बसता येईल तितकं शांत राहण्याचा मी प्रयत्न करत होतो. तो हत्ती जीपपासून अवघ्या 5-6 फुटांवर येऊन अचानक झाडीत निघून गेला. आमच्यासह गाडीचा चेंदामेंदा करून टाकण्याचा निश्चय त्याने पुढे ढकलला असावा. आम्ही सुटकेचा निश्वास सोडला आणि आमच्या वाटेवर निघालो. कॉर्बेट में आपका स्वागत है, सोमनाथ हसून म्हणाला. मीही हसलो. हा तर फक्त ट्रेलर आहे, मलाही ठाऊक होतं. तासाभरातच आम्ही वनकार्यालयात पोचलो. माझ्या स्वागतासाठी सर्व अधिकारी, वनरक्षक, सहाय्यक हजर होते. टाळ्या वाजवून माझे स्वागत केले गेले. तरी बहुतेकांच्या नजरेतला प्रश्न स्पष्ट वाचता येत होता. हा एवढासा तिशीच्या आतला वनाधिकारी, याला पाठवलंय महाराष्ट्र सरकारने नरभक्षक वाघिणीच्या बंदोबस्तासाठी? यहाँ पे कोई पिकनिक है क्या? पण अशा नजरांची मला सवयच होती. तुम्ही कर्तृत्वाने तुमची ओळख करून दिली की नजरा आपोआपच बदलतात. मग तिथले सिनियर वनाधिकारी मिर्झा सिंग यांच्यासोबत चहापान झाले. लोग चाहे जो भी सोचे, महाराष्ट्र सरकार ने एकदम सही आदमी भेजा है मैन ईटर को मारने के लिए.
हमने पढ़ा है आपके उस लेपर्ड के शिकार के बारे में। हे कौतुक होते कि टोमणा ते कळेना। वो शिकार नहीं था, मजबूरी थी। फॉरेस्ट अफसर शिकार नहीं करते, शिकारियों को पकड़ते हैं। मी उत्तर दिलं। हाँ हाँ, वो भी सही है, लेकिन जब लोगों की जान पर बन आती है तो हमें भी शिकारी बनना ही पड़ता है। मगर तेंदुआ और शेर में काफ़ी फ़र्क होता है जनाब। एक शेर 5 तेंदुओं जितना बड़ा होता है और ताकतवर भी। कभी देखा है आपने शेर? मिर्ज़ा ने मुद्दाम विचारले। कैसे देखेंगे मिर्ज़ा जी, ताडोबा में तो हम भेड़ बकरियां पालते थे। मीही तसेच तिरके उत्तर दिले। आधी मिर्झा आणि मागून त्याची पलटण जोरजोराने हसू लागली। खूप जमेगी हमारी, काफी मजा किया हो आप, मिर्झा म्हणाला। मग लवकरच मी त्याचा निरोप घेतला आणि कामाला सुरुवात केली। सोमनाथकडून 7ही हल्ल्यांच्या फाईल्स मागवल्या, पंचनामे, घटनास्थळीचे फोटो यांचा अभ्यास सुरू केला। कॉर्बेटचे पूर्ण वन खाते त्या वाघिणीच्या मागावर असूनही अजून तिचा एकही फोटो घेता आला नव्हता। जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या मोशन सेन्सर कॅमेऱ्यांमध्ये ती वाघीण सोडली तर सर्व पशु पोच देऊन गेले होते। त्यामुळेच तिच्याबद्दलचं गूढ वाढत चाललं होतं। जी दिसतच नाही तिला पकडायचं किंवा ठार मारायचं कसं? तिच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांनीच तिला शेवटचं काय ते पाहिलं असेल। हो, पण घटनास्थळी तिचे पगमार्क्स मात्र मिळाले होते। त्यावरून बऱ्याच गोष्टी कळत होत्या। 3-3.5 फूट उंची, नाकापासून शेपटापर्यंत लांबी 9 ते 10 फूट आणि सुमारे 150 किलोपर्यंत वजन। मी आणि सोमनाथ दोघंही या अंदाजावर ठाम होतो। म्हणजे आमचा अशा प्रचंड वाघिणीशी मुकाबला होता जी वजनाने आणि मागच्या 2 पायांवर उभी राहिली तर उंचीनेही आमच्या दुप्पट होती। अशी खुखार वाघीण नरभक्षक का बनली हे शोधून काढण्यासाठी मीही जिमच्याच मार्गाने जायचे ठरवले। आधी पहिल्या बळीची कसून चौकशी करायची। हल्ला कधी, कुठे, कोणत्या परिस्थितीत झाला हे पाहायचे। त्यावरून बरेच काही कळले असते। अभयारण्याच्या दूरदूरच्या वेशींवर असलेल्या गावात पुन्हा कुठल्या रोगाची साथ पसरली आहे का? मृतदेह रानात दफन केले जात आहेत का? असे बरेच प्रश्न होते। त्यांची उत्तरे ऑफिसात बसून मिळणार नव्हती। दुपारच्या जेवणानंतर मी आणि सोमनाथ जीप घेऊन त्या पहिल्या हल्ल्याच्या ठिकाणी निघालो। गावाचं नाव होतं हर्सिल। कच्च्या वाटेने 2 तासांचा खडतर प्रवास करून तिथवर पोचलो। 100 वर्षात इथली लोकसंख्या बऱ्यापैकी वाढली होती। गावे विस्तारली तरी मूलभूत सोयी सुविधा अजून फारशा पोचल्या नव्हत्या। मजबूत घरे होती, वीज होती, पण चांगले रस्ते, पिण्याचे मुबलक पाणी आणि वैद्यकीय सुविधांच्या नावाने बोंबच होती। संरक्षित भाग असल्याने जंगलाला मात्र धक्का लागला नव्हता। फुलांच्या पाकळ्यांमध्ये सुरक्षित असलेल्या परागकणांसारखा पहाडांच्या वेढ्यात गाव गुपचूप पडलेला होता। उंचवट्यावर एक मंदिर होते, त्याच्याही मागे हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे साद घालत होती। 25-30 वर्षांनी रिटायरमेंटनंतर इथेच येऊन स्थायिक व्हावं असं कुणालाही वाटेल, परंतु या हिरव्यागार स्वर्गात एक नरभक्षक वाघीण मुक्तपणे वावरते हे विसरून चालणार नव्हतं। आम्ही गावात गेलो, सरपंचांना भेटलो। लोक उत्सुकतेने भोवती जमा होऊ लागली। वाघिणीची चौकशी करताच हल्ल्याच्या ठिकाणी घेऊन गेली। मेषपालन हाच गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय होता। आपल्या 100-150 मेंढ्या घेऊन 16 वर्षांची चंपाराणी गावाजवळच्याच डोंगरावर गेली होती। दिवसा उजेडी त्या वाघिणीने तिच्यावर हल्ला केला। खरं तर मेंढ्यांच्या रूपाने इतकं मुबलक खाणं समोर असतानाही त्या वाघिणीने मुलीवर हल्ला करावा हे नवलच। ती मानवी रक्ताला चटावलेली नरभक्षक होती हे निसंशय। कुठली रोगराई, गावाबाहेर एखाद्याचं दफन वगैरे झालंय का? सोमनाथने विचारले। उत्तर नकारार्थीच आले। फारसे काही हाती लागले नाही। उद्या दुसऱ्या गावी जाऊन चौकशी करावी म्हणून आम्ही परत निघालो। सरकारी लॉजपर्यंत पोचलो तेव्हा अंधारून आलं होतं। सोमनाथचं गाव बिनसार इथून 1 मैलावर होतं। तू जीप घेऊन जा, अंधार पडत आलाय, सावध रहा, मी म्हटलं। तुम्हाला दारापर्यंत सोडतो, तो म्हणाला।
अरे त्याची गरज नाही. 100 मीटर चालायचंय जेमतेम. शिवाय माझ्याकडे बंदूक आहे. तू जा, तुला उशीर होईल. मी त्याचा निरोप घेत म्हटलं. त्याने गाडी मागे वळवली. पायवाटेवर पडलेल्या पाचोळ्यातून चालत मी दारापर्यंत पोचलो. सर्वत्र अंधारच होता. दिवे गेले असावेत. जेवण, साफसफाई आणि इतर कामांसाठी वनखात्याने दिलेला एकमेव सहाय्यक हरिसिंग कंदिलाच्या उजेडात स्वयंपाकघरात जेवणाचा खटाटोप करत होता. संध्याकाळची गार झुळूक वाहत असलेली. घरट्यात परतलेले पक्षी अजूनही किलबिलत होते. आत जाऊन अंधारात चाचपडत बसण्यापेक्षा दिसतंय तोपर्यंत बाहेरच रपेट मारू म्हणून मी लॉजच्या अंगणातच घुटमळत होतो. अंगणातल्या लाकडी बेंचवर टेकलो. गन तिथेच ठेवली. मग पुन्हा उठलो. मस्त शिटी वाजवत रमत गमत लॉजच्या मागे गेलो. इथून हिमशिखरांचं दर्शन व्हायचं. सूर्यास्ताच्या सुवर्ण प्रकाशात दृश्य आणखीच विलोभनीय दिसे. मी त्या सौंदर्यात हरवून गेलो असतानाच उजवीकडच्या झाडीतून धुसफूस ऐकू आली. मी दचकलोच. एकदम नरभक्षक वाघिणीचाच विचार डोक्यात आला. गन शोधू लागलो, पण ती तर मागे बेंचवरच राहिली होती. कुठल्याही श्वापदाला पाठ दाखवून पळू नये हा धडा चांगलाच गिरवलेला असल्याने मी तसाच सावधपणे उभा राहिलो. काही क्षणातच झाडीमागच्या पाचोळ्यातून रानाच्या दिशेने धावत जाण्याचा आवाज ऐकू आला. पण ती नक्कीच वाघीण नसावी, कारण कुणीतरी 2 पावलांवर धावत होतं. माझंही कुतूहल वाढलं. गच्च रानात असलेल्या आमच्या फॉरेस्ट लॉजच्या आसपास या कातरवेळी कुणाला लपाछपी खेळण्याचा ऊत आलाय हे पाहावं म्हणून मीही झाडीत शिरलो. हातात टॉर्च नाही, गन नाही अशा अवस्थेत तुटपुंज्या प्रकाशात वन्य पशूंनी भरलेल्या रानात शिरणं म्हणजे वेडं धाडसच. परंतु वनाधिकाऱ्यांचं कुटुंब, नातेवाईक सुट्ट्यातून फिरायला म्हणून रानात येतात. आपलं कोणीतरी वनखात्यात मोठ्या पदावर आहे म्हणून स्टाफसह जंगलातील सगळे पशुपक्षीही आपल्यासमोर अदबीने वागतील असा त्यांचा गैरसमज असतो. नॅशनल पार्कला गार्डन समजून ते बिनधास्त वावरतात आणि तिथेच घात होतो. आताही असाच कोणीतरी सरकारी अधिकाऱ्याचा खाजगी पाहुणा चुकून रेंगाळत असेल असे वाटून मी त्याला शोधू लागलो. अंधुक प्रकाशात फक्त मोबाईल टॉर्चचाच आधार होता. कुठलीच चाहूल नाही. पाहुणे आपापल्या लॉजवर परतले असावेत असे वाटून मी मागे फिरलो आणि समोर ती उभी. प्रथम कुणीतरी एक सुंदर मूर्तीच आणून रानात उभी केली असावी असे मला वाटले. पण तिचे विलक्षण पाणीदार डोळे अतिशय बोलके होते. एकूण वेशभूषेवरून ती एखादी बड्या घरातील स्त्री वाटत होती. जणू या जंगलाची राणीच. माझ्या रानात हा कोण आगंतुक शिरलाय अशा नजरेने माझ्याकडे पाहत झाडाजवळ उभी. शांततेला वाचा फुटावी म्हणून मी म्हटलं, आपको इस समय यहाँ नहीं होना चाहिए. जंगलों में आदमखोर शेरनी घूम रही है. ठाऊक आहे, मी पहाडात वसलेल्या कीर्तिनगर संस्थानची राजकन्या आहे. शैलश्री माझं नाव. इथे कुणी नवीन वनाधिकारी आलेत असं कळलं. त्यांना भेटायला आले. आमचे पिता श्री महाराज शैलेंद्रनाथ यांना माझे असे लोकांना भेटणे आवडत नाही म्हणून गुपचूप यावे लागले. तिने मधाळ आवाजात सांगितले. मला तर धक्क्यामागून धक्केच बसत होते. उत्तराखंडच्या पहाडात पूर्वी कीर्तिनगर संस्थान होते हे मला ऐकून माहीत होतं, पण तिथले राजे आणि राजकन्या अजून हयात आहेत हे मात्र ठाऊक नव्हतं. शिवाय या राजकन्येला उत्तम मराठी बोलता येत होती आणि ती या भलत्या वेळी मलाच भेटायला आलेली. एकाएकी मला मी खूप महत्त्वाचा व्यक्ती असल्याचे वाटू लागले. आपण का तसदी घेतलीत हर हायनेस? निरोप पाठवला असता तर मी स्वतःच आलो असतो भेटीला. कुठल्या तरी रॉयल नाटकात ऐकलेले संवाद मदतीला आले. अच्छा, तर तुम्हीच आहात का ते? महाराष्ट्रातील तुमच्या कामाबद्दल ऐकून आहोत आम्ही. खरं तर पॅलेसमध्येच बोलावून तुमचा सत्कार करायला हवा होता, पण महाराज साहेबांना बाहेरचे लोक आवडत नाही. तिने खेद व्यक्त करत म्हटलं. मी समजू शकतो, पण हा परप्रांतीय इथे नोकऱ्या किंवा जमिनी लुबाडण्यासाठी आलेला नाही, मदतीसाठीच आलाय असं सांगा त्यांना.
काम उरकलं की लगेचच परत जाईन. महाराष्ट्राबाहेरची हवा फार काळ मानवत नाही मला, मी सडेतोड उत्तर दिलं. रागावलात, पण त्यांचा स्वभावच तसा आहे. मी समजावेन त्यांना. मी मात्र असा भेद मानत नाही. तुम्ही आमचेच आहात. त्या वाघिणीचा तुम्ही लवकरच खात्मा कराल अशी खात्री वाटते, तिने म्हटले. तिच्या तोंडून तुम्ही आमचेच आहात हे ऐकायला फारच बरं वाटलं, पण पुढचं तुम्ही त्या वाघिणीचा खात्मा कराल हे मात्र आवडलं नाही. मी म्हटलं, मॅडम, तुम्हाला संस्थानातल्या लोकांच्या जीवाची काळजी वाटते आहे हे कळू शकते, पण ती वाघीणही तुमचीच आहे. तिच्या सवयी बदलल्यात, पण ती शत्रू नाही. तिचा खात्मा करण्याऐवजी तिला जिवंत पकडून अगदी दूर, जिथून ती पुन्हा परतणं शक्य नाही अशा ठिकाणी स्थलांतर करणं हाच माझा पहिला प्रयत्न असेल. ती हसली, म्हणाली, तुमच्यासोबतची ही भेट व्यर्थ गेली नाही म्हणायची. चला, निघायला हवं. पिताश्रींना कळलं तर चिंतातूर होतील. अच्छा, भेटूच पुन्हा. तुम्ही एकट्याच या अंधारात पायवाटेने घरी जाणार? 7 बळी घेणारी वाघीण इथे आसपासच वावरते आहे हे ठाऊक असतानाही? थांबा, मी गन आणि टॉर्च घेऊन सोबत येतो, मी म्हटलं. त्याची गरज नाही. आमचे अंगरक्षक इथून हाकेच्याच अंतरावर असतील. काळजी करू नका, तिने गोड हसून म्हटलं आणि अंधारलेल्या पायवाटेवर रुपेरी पैंजणांची सोनेरी पावलं उमटवत लगबगीने निघून गेली. मीही लॉजवर परतलो. दिवेही आले. खरंच ही एक विलक्षण भेट होती. त्या रात्री एक अजबच धुंदी मनावर चढली होती. कधी नव्हे ते जेवण झाल्यावर झोपण्याऐवजी मी कॉफी घेत बाल्कनीत बसलो. समोर अथांग पसरलेलं जंगल आणि त्याही पलीकडे उंच उंच पर्वत. त्या पर्वतांवरच कुठेतरी ते कीर्तिनगर संस्थान असेल. वनराईने घेरलेल्या मोकळ्या जागेत सुंदर गुलाबांची बाग, थुई नाचणारे कारंजे, सफरचंदे, पेर आणि चेरीच्या मोहक सुगंधी झाडांनी त्या बागेला स्वर्गाची शोभा आणली असेल. तिथेच आपल्या राजेशाही गतवैभवाच्या आठवणी अंगावर घेऊन तो महाल उभा असेल आणि त्या महालाच्या कुठल्या तरी एका शयनकक्षाच्या बाल्कनीत उभी राहून तीही अशीच या रानातल्या इवल्याशा लुकलुकणाऱ्या लॉजकडे टक लावून बसलेली असेल, नाही का? जंगलातल्या ओबडधोबड काटेरी पायवाटांवर बेपर्वाईने धावणाऱ्या मनाला एकाएकी गुलाबांच्या बागेचे स्वप्न सतावू लागले होते. ही कमाल तिच्यासोबतच्या त्या अनपेक्षित गोड भेटीची होती. रात्र बरीच झाली तरी उठून बिछाण्यावर जावेसे वाटेना. गारठा कमालीचा होता, पण मी जाडजूड स्वेटर घातले असल्याने दात वाजत नव्हते. कॉफी संपली तरी बराच वेळ ती ताऱ्यांनी चमचमणारी किर्र रात्र मी मनमुरादपणे जगत होतो. आणि तेव्हाच जवळच्या पहाडांवरून एक भीषण डरकाळी ऐकू आली. शांत वातावरणाला हिंस्त्रक तडा गेला. पुढे बराच वेळ ती डरकाळी निनादत राहिली. वाघांच्या एकूण अनुभवावरून असं वाटत होतं की ही डरकाळी कुठल्या तरी वाघाने शिकार साधल्याची गगनभेदी आरोळीच असावी. देवा, तो इतर कुठला तरी वाघ असू देत, त्याला मिळालेली शिकार ही कुठल्या तरी वन्य पशूचीच असू देत, आणखी नरसंहार नको, मी मनातल्या मनात म्हटलं. मग बराच वेळ काही ऐकू आलं नाही. नाईलाजाने मीही झोपायला गेलो. जाग आली तीच बेडरूमच्या दारावर पडणाऱ्या धाडधाड थापांनीच. सोमनाथ आज 2 तास लवकर आला होता. काहीतरी अर्जंट आहे, सर्वांनाच ऑफिसात जल्दी बोलवलंय, तो म्हणाला. मग मी अर्ध्या तासातच आंघोळ, चहा, नाश्ता वगैरे उरकला आणि त्याच्यासोबत बाहेर पडलो. मनात मात्र सतत धाकधूक चालली होती. काल रात्रीच्या डरकाळीचा या सर्व गोष्टींशी काही संबंध नसावा. मी सोमनाथला विचारलं, पण त्यालाही काहीच अंदाज नव्हता. वरिष्ठांचा फोन आला. मराठी साहब को लेकर जल्दी आ जाओ, आणि तो जीप घेऊन निघाला होता. बस इतकंच. खरं तर मला त्याला राजकन्या शैलश्रीबद्दलही खूप काही विचारायचं होतं, पण ही योग्य वेळ नव्हती. पहाटे हलकासा पाऊस झाला असावा, कारण वाटेवर चिखल दिसला.
सोमनाथ त्यातूनच गाडी रपटवत होता. अखेर आम्ही कार्यालयात पोचलोच. वनमजुरापासून वनाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच हजर होते. मिर्झा साहेबांचा मात्र अजून पत्ता नव्हता. त्यांची गाडी तलावाजवळच्या वाटेवर चिखलात रुतली आहे अशी बातमी आली. लगोलग 2 वनमजूर त्यांच्या मदतीला गेले. तोवर सोमनाथने जमलेल्यांकडून बातमी काढलीच. काल त्या नरभक्षक वाघिणीने 8वा बळी घेतला होता. सर्वांनाच वाटणारी शंका खरी ठरली. बळी गेला, पण कुणाचा, कुठे, कधी, कसा याबद्दलचा तपशील मात्र मिर्झा साहेबांकडेच असणार. आम्ही आतुरतेने त्यांची वाट पाहत होतो. अखेर तासाभराने ते पोचलेच. त्यांच्या शायराना मुखड्यावर आज गंभीर भाव होते. दोस्तों, बहुत बुरी खबर है. उस आदमखोर बाघिन ने कल और एक शिकार कर लिया. कीर्तिनगर जाने वाली पहाड़ियों में कहते हैं कोई नौजवान औरत थी. हम अभी एक टीम बनाकर वहाँ चलेंगे. जनाब, आप भी चलेंगे ना? त्यांनी माझ्याकडे पाहत विचारलं. माझे तिथे लक्षच नव्हते. त्या पहाडांवर निनादणारी ती डरकाळी काल रात्री मीही ऐकली होती. एकाएकी मला शैलश्रीची आठवण आली. हल्ल्यात ठार झालेली ती तरुण स्त्री तीच तर नसेल? नक्की तिचे अंगरक्षक तिच्यासोबत आले होते का? आपण 4 पावले पुढे जाऊन पाहायला हवं होतं. पण संध्याकाळी झालेल्या भेटीनंतर ती रात्र होईपर्यंत घुटमळत का राहिली? कदाचित तिला अंधारात वाट गवसली नसेल. नाहीतर माझ्यानंतर तिला आणखी कुणाला भेटायचं असेल. क्रूर विचारांनी मनाची चिरफाड करून घायाळ करायला सुरुवात केली. काल रात्रीचे गोड स्वप्न आज सकाळीच बेचिराख होऊन संपुष्टात येईल असे वाटले नव्हते. खरं तर बळी कुणाचाही गेला तरी वाईटच, पण तो शैलश्रीचा असेल तर आणखीच दुःखद. जनाब, आप भी चलेंगे ना? मिर्झा साहेबांनी आणखी जोरात विचारलं. तेव्हा मी भानावर आलो आणि उसने अवसान आणून कसेबसे म्हटले, बिलकुल, चलो निकलते हैं.